नमस्कार. स्वागत आहे तुमचे महाराष्ट्र देशा या यूट्यूब चॅनलवर. आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी, कार्तिक शुद्ध एकादशी, कार्तिक एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. अशी कथा सांगितली जाते की आषाढी म्हणजे देवशयनी एकादशीला भगवान विष्णू झोपतात, शयन करतात, आणि कार्तिक एकादशीला म्हणजे प्रबोधिनी एकादशीला उठतात. मग आषाढ ते कार्तिक एवढे 4 महिने देव कसे झोपतात? मुळात देव झोपूच कसा शकतो? आहे ना गंमत. तर मित्रांनो, देव झोपत नाहीत. देव ये 4 महिने कुठे असतात हे त्याचे प्रिय भक्त त्याच्या प्रेमापोटी लपवतात. मग कुठे असतो या 4 महिने देव माहीत आहे? या 4 महिन्याच्या कालावधीत भगवान विष्णू पाताळात असतात. बळीराजाचे द्वारपाल म्हणून, सोप्या भाषेत बळीचे वॉचमॅन म्हणून, बळीचे चौकीदार म्हणून. आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म आठवते का? 5वे अवतारी बळीच्या द्वाराला जाशी, भिक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळा नेसी, सर्व समर्पण केले म्हणून प्रसन्न त्या होसी, वामन रूप धरुनी बळीच्या द्वारी तिष्ठसी. आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म. सर्व समर्पण केले म्हणून भगवान विष्णू अर्थात वामन बळीला प्रसन्न झाले. पण मुळात बळीला पाताळात न्यायची गरजच काय? बळी काय पापी नव्हता, पुण्यवान राजा होता. आधी लोक म्हणतात इडापिडा जाओ आणि बळीचे राज्य येऊ. बळीच्या राज्यात सर्व सुखी होते. बळीचे राज्य कृषीप्रधान होते. बळी विष्णू भक्त प्रल्हादाचा नातू. ज्या प्रल्हादासाठी नरसिंह रूप घेऊन भगवान विष्णू खांबातून प्रकट झाले आणि हिरण्यकशिपूचा वध केला. ज्या हिरण्यकशिपूचा वध केला त्या हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद, प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि विरोचनाचा मुलगा बळी. हा म्हणजे बळी राक्षस कुळातील होता. हा बळीचा अपराध होता तर हो. पण त्याच कुळातील प्रल्हादासाठी खांबातून अजब रूप धरून भगवान प्रकट झाले होते. आणि मग बळीला पाताळात गाडला का? बळी हा सत्यप्रिय प्रजादक्ष राजा होता. पण जर आता बळीचा 100वा यज्ञ जो चालू होता पूर्ण झाला असता तर बळीला इंद्रपद अर्थात इंद्रपद द्यावं लागलं असतं. त्याचबरोबर आता चालू असलेला बळीचा यज्ञ राक्षस गुरु शुक्राचार्य त्याच उद्देशाने संपन्न करीत होते. मार्गदर्शन त्यांचंच होतं. आज ही पृथ्वीला बळीभूमी म्हणून उल्लेखित केली जाते. म्हणजे बळीचे राज्य पृथ्वीभर पसरले होते. मग जर का हा चालू असलेला 100वा यज्ञ पूर्ण झाला आणि मग इंद्रपदाची प्राप्ती होऊन बळीला जर स्वर्गाचे राज्य मिळाले असते तर बळीने बळीसारखे राज्य केले असते, हे खरं आहे. पण बळीची राक्षस सेना उन्मादित झाली असती आणि भयंकर उत्पात माजवला असता. म्हणून बळीला गोड बोलून विष्णूने फसवला, पाताळात गाडला. कारण भगवान विष्णूंसमोर दुसरा पर्याय पण नव्हता. बळी सात्विक, धार्मिक, नीतिमंत, प्रजादक्ष आणि विशेष म्हणजे शेतकरी होता. त्यामुळेच तर शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात. मग बळीशी युद्ध करण्याचे काहीच कारण नव्हते. तसं तर बळीचा काही अपराध पण नव्हता. म्हणून 3 पावलांची जमीन मागितली. पहिले पाऊल अंतराळ, दुसरे संपूर्ण भूभाग जो बळीच्या मालकीचा होता, आणि तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळलोकी पाठवून दिले आणि पाताळीचे राज्य पण दिले. बळी पाताळलोकीचा राजा झाला. पण बळीला नाहक त्रास दिला, त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेतला, भलेही लोककल्याणासाठी. पण ही माझी चूकच होती याची जाणीव भगवान विष्णूंना झाली आणि मग ते बळीच्या गेटवर वॉचमॅन म्हणून उभे राहिले. वामन रूप धरून बळीच्या द्वारी तिष्ठसी. त्याला पुराणात बळीचा द्वारपाल असा गोंडस शब्द जरी असला तरी तो बळीचा वॉचमॅनच, चौकीदार. संत जनाबाई पांडुरंगाला पंढरपुरात म्हणायच्या, अगदी पदर कमरेला खोचून धुंद झाला तुझा दरबार. म्हणजे तुझ्या दरबारात न्याय राहिला नाही, बेधुंद झालाय. देवाने विचारले, कसा काय धुंद झाला? जडी नेमकं कारण काय? तुला का असं वाटतं की माझा दरबार धुंद झाला? त्यावर जनाबाई म्हणतात, पुण्यवंत पाताळलोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. या अभंगात पुण्यवंत म्हणजे बळी, दारिद्री म्हणजे सुदामा, चोरटा म्हणजे वाल्या कोळी आणि कीर्तिवान म्हणजे कर्ण
अपराध नसताना पण बळीला पाताळलोकी नेला. फक्त मुठभर पोहे दिले म्हणून सुदाम्याला सोन्याची नगरी दिली. चोराचा नेहमी अपमान होत असतो, पण वाल्या कुळ्या चोरटा असला तरी त्यांचा वाल्मिकी म्हणून बहुमान केला आणि दानशूर म्हणून कीर्ती मिळवलेल्या कर्णाचा सूतपुत्र म्हणून सतत अपमान केलास. तुझा दरबार धुंद नाही का? यात न्याय कुठे आहे? दाखवा मला, असं जनाबाई कडक प्रश्न पांडुरंगाला पंढरपुरात विचारत होत्या या अभंगातून. या सर्वांना जे मिळाले ते विरोधाभासात्मक आहे. असो, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे काय होईल, याविषयी येणारे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भगवान विष्णू बळीच्या द्वारी द्वारपाल म्हणजेच वॉचमॅन, चौकीदार ज्या कालावधीत असतो तो कालावधी म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी ते प्रबोधिनी एकादशी. शयन म्हणजे झोपणे आणि प्रबोधन म्हणजे जागृत होणे. मग या बळीला विनाकारण पाताळी नेला. या शल्यापोटी भगवान विष्णू हे 4 महिने बलिगडेच असतात द्वारपाल म्हणून. पण आम्ही आमच्या प्रिय देवाची बाजू घेत म्हणत असतो, देव झोपलाय. धन्य हो बळी आणि धन्य आपला हरी.